क्रिकेटच्या संग्रामातील एक मेगा फायनलचे सामने पाहायला मिळतील, कारण रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्या कारणाने मात्र प्रेक्षकांची गर्दी तर वाढेलच, परंतु दोन बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील, ते मात्र रवळगाव या संघाची. बॉल फायनलचा सामना परत एकदा गुड इव्हिनिंग आलेल्या प्रेक्षकांचं तसेच क्रिकेट प्रेमिकांचं आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे लाईव्ह कास्ट जोडले गेलेले आमचे लाडके क्रिकेट प्रेमी त्यांचे देखील परत एकदा सरचे स्वागत आहे. जाऊया एकदा परत मैदानाकडे. स्वर्गवासी राजेश भाऊ माले यांना नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली असेल, कारण ह्या ठिकाणी मात्र नक्कीच फेमस झाला होता समालोचन करण्यासाठी, परंतु ते आपले नाहीत. त्यांना मात्र नक्कीच कोटी कोटी प्रणाम असेल. चालले जाते ना की घे जन्म फिरून येईन मी तुझ्या पोटी, खरे नटोर देवा हीच एक आसबोटी. आणि आज गुण मात्र नक्कीच या मैदानाच्या आत दोन मात्र संघ एक दुसऱ्याच्या समोर लढताना पाहायला मिळतील. पैसा ही किसी का खुदा खुदा भी नहीं है और खुदा से जुदा भी नहीं है, परंतु आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते. निवृत्ती भाऊ मात्र पहिलं ओव्हर आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू या खेळपट्टीवर हाताळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू एकदा थर्डमॅनच्या रिजनमध्ये खेळलाय फटका, त्या ठिकाणी एक नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन. पाहतोय परत एकदा चौकारांनी स्वागत केले संध्याकाळच्या सत्रात. रिव्हर्सिपचा फटका यावेळेस बॅट किनारा लागल्यानंतर टॉप पेच लागला होता की नाही, परंतु मात्र सजन भाऊ यांची मात्र अंगठीवरती उठते, म्हणजेच ऑयोटी फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय रवळगाव या संघाला. दीपक जेव्हा मात्र दिवाळीच्या सणात मात्र दराशी दिवे लावले जातात तेव्हा वात विजते, आणि वात विजत असताना मात्र दीपक यांची वात विजते आणि विजत असताना माघारी पडताना पाहायला मिळतो. या ठिकाणी रवळगाव या संघाला एक महत्वपूर्ण झटका लागतोय दीपक भाऊ यांच्या स्वरूपात. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय मिस्टर नाना. सांगितले जाते ना की दुखात हसवी सुखात रुजवी गावनी गोड अगाई, जगात असे काही नाही जशी माझी प्रियाई, तेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी, 33 कोटी देवामध्ये श्रेष्ठ मला माझी आई. परत आपण पाहतोय या मैदानाच्या आत, कारण एक शानदार प्रदर्शन करताना चौकार तर मारला होता, परंतु चुकीला माफी दाखवत नसताना एक मात्र नक्कीच हिंमत न हारता सटीक गोलंदाजी केली आणि दाखवून दिले की धुमोडीकरांनी नक्कीच पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट काढली. आपण पाहतोय परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. या षटकातील तिसरा चेंडू यावेळेला देखील संधी निर्माण झाली. दीपेक्षा करच्या रिजनमध्ये आपण पाहतोय 2 षटक येतात, परंतु नो मेन्स मध्ये चेंडू पडतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय एक शानदार षटक सेंटर पाहायला मिळते, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. मित्रांनो आपण पाहतोय की 4 षटकांचा सामना असल्या कारण आपण प्रत्येक चेंडूवर तर प्रहार करावे लागेल, परंतु विकेट सुद्धा आपल्याला टिकवावे लागेल, कारण या संध्याकाळच्या सत्रात आतापर्यंत आपण पाहतोय की नक्कीच्या मोठे फटके तर लागत नाही, परंतु आपल्याला इतके दुखीवर देखील भर पडावं लागेल. 1 क्वालिटी प्लेअर नाना येतोय. सन्मान देऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र सोडून दिलं होतं. वाईटचा कॉल लगेच रिव्ह्यू मागला जातोय धुमोडीकरांच्या, मात्र नक्कीच हा रिव्ह्यू असेल आणि रिव्ह्यू चेक केला जाईल. मित्रांनो लगेच डिसिजन पेंडिंगवर आहे, परंतु मात्र दाद द्यावी लागेल ती मात्र नक्कीच रवळगाव याकरांची, कारण बेलगाव ढगा जांताराजा बेलगाव ढगा या संघाला मात्र प्रभावित केलं होतं आणि प्रभावित करत असताना मात्र आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच डिसिजन पेंडिंगवर आहे.
थोड्याच वेळात निर्णय मित्रांनो तुम्हाला कळेलच. या ठिकाणी तत्पुरते आपण पाहतोय की धावसंख्या पाहायला मिळते ती 6, एक गडी बाद 6. वाईटचा कॉल. हा मात्र निर्णय फलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडती आणि भर पडत असताना आपण पाहतोय की देखील इंटरनॅशनलच्या क्रिकेटमध्ये 32 ते 34-35 कॅमेरे असतात. ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे एक सिंगल कॅमेरा. मालकीचे अपील. बॅटचा किनारा लागला होता की नाही. निवृत्ती भाऊ यांची मात्र जोरदार अपील होती, परंतु मात्र विश्वास जास्त होता. उत्साह कमी असल्याने मात्र अंपायर सज्जन भाऊ बोंबले यांच्याकडून मात्र नक्कीच नॉट आऊटचा इशारा येतोय. म्हणजेच नक्कीच नॉट आऊट असेल आणि नॉट आऊट असल्याकडनं आपण पाहू शकाल की अजूनही 7 धावा, एक गडी बाद ही मात्र रवळगावकरांची धावसंख्या. लॉफुल टॉस चेंडू होता. विकेट किपर यानं काय अडला नाही. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये जातोय. पाहायची आहे दुसरी धाव खाली जाईल की नाही. या ठिकाणी सटीक तोच राहिला होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल इज वेल. सगळं ठीक आहे आणि सगळं ठीक होत असताना आपण पाहतोय 2 धावा. चांगल्या जातीनं ज्याला संधी मिळतो तो नसीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, पण जो संधीचे सोनं करतो तोच खरा विजेता होते. पाहायचे आहे की ह्या सामन्यामध्ये कोण विजेता होईल आणि अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल. कारण आपण पाहतो की 1 डिसेंबर 2024 ह्या दिवशी मात्र आपल्याला या ठिकाणी मेगा फायनलचे सामने पाहायला मिळतील. कारण गणेशगाव सय्यद पिंपरी हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. त्यानंतर तुंगलदरा कुळवंडी आणि राजूर बहुला कादवा 11 आणि अस्वलीपाडा, आणि ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल ते मात्र या सामन्यात आपल्याला नक्कीच उद्याच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. डाऊन द ग्राउंड फटका, अंगात नाही चिमटा आणि घेऊन जातोय सीमापार 4 रन. पहिल्या षटक संपतंय मित्रांनो. या ठिकाणी जर बघायला गेलं तर एक गडी बाद 13 धावसंख्या रवळगावकरांची धावसंख्या पाहायला मिळते. आपल्या घरच्या मैदानावरती मात्र काही वर्चस्व दबदबा दाखवत असताना एक भलेही विकेट गेली असेल दीपक भाऊ यांची, परंतु मात्र ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच नाना आणि संपत यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. पण एकदा आपण जाऊ मैदानाकडे, कारण मिस्टर प्रकाश भाऊ येतोय आपलं वैयक्तिक पहिलं आणि पारीचे दुसरं षटक टाकण्यासाठी. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. संध्याकाळच्या सत्रात आपण हा एक फॉल फायनलचा सामना पाहतोय. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना नक्कीच दाद द्यावी लागेल. सांगली जाते नक्कीच साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर नक्कीच दाद द्या. आपण पाहतोय या ठिकाणी पुढील चेंडू. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. वन ऑफ द मॅच सक्सेसफुली मिड विकेट रिजन, थोडासा डीप फॉरवर्ड, बिग षटकार. लगातार 3 षटकार मारली, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच आपल्या प्रतीक आणि कार्तिक इंटरनॅशनलचे मालिक आदरणीय लखन भाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज झाले. 1 षटकार तर मारलाय. पाहायचे 2 षटकार मारले जातील की नाही, परंतु वापसी करावी लागेल. परत एकदा त्याच ठिकाणी लाजवाब फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक पाहायचे आहे, परंतु आपण पाहतोय की नाही सुंदर झेल सोडला जातोय. या ठिकाणी मैदानाच्या एक समयला वाटलं होतं की नक्कीच षटकार जाईल का, परंतु संध्याकाळच्या सत्रात चेंडूला उंची तर प्राप्त झाली होती, व्हॅल्युएशन मिळालं नाही आणि व्हॅल्युएशन मिळत नसल्याने मात्र जीवनदान देखील मिळते. अशा नक्कीच वारंवार मी सांगतोय, आतापर्यंत जर बघायला गेलं धमोडच्या या क्षेत्ररक्षकाने 8 ते 8च्या वरती मात्र झेल सोडलेत. नक्कीच कॅचिंग पोझिशन मात्र नक्कीच आपल्याला सुधारावं लागेल. सांगितले जाते नाही की मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना पण तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. एकदा पाहायचं आहे की त्या ठिकाणी खाली क्षेत्र तर आहे, 2 क्षेत्ररक्षक येतात, परंतु यावेळेला देखील झेल सोडला जातोय. आहा हा, काय सामना पाहायला मिळतोय. कॅच विन मॅच, कॅच पकडा मॅच जिंका, हे क्रिकेटचं म्हणणं आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच मिस्टर
प्रकाश भाऊ यांना साथ दिली जात नाही. जर नक्कीच 2 कॅचेस पकडले असते तर आतापर्यंत आपल्या नावावरती 2 विकेट पाहायला मिळाले असते आणि हॅट्रिक ऑन राहिली असती. परंतु मात्र सो हो गया वो हो गया. प्रत्येकदा आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू टाकला जातोय. लाईन लपमध्ये आपले व्हेरिएशन करताना पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. थोडीशी आपली तब्येत डाऊन आहे तरीपर्यंत आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या संघासाठी नाही तर आपल्या गावासाठी मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रकाश. प्रत्येकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय निवृत्ती मागे आहे. मात्र शानदार थ्रो आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला केवळ सिंगल धाव. यावेळी षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र एक गडी गमावून 23 धावसंख्या अजूनही 2 षटकांचा मात्र नैकेच्या या ठिकाणी सामना असेल. परंतु तोपर्यंत स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातोय रिंग्स मैदानाच्या आत. सांगले जाते नाही की प्यास लगे तो पानी पी लो, बारिश का क्या भरोसा, जिंदगी में लव करना है तो जी भर के लव करो, क्योंकि मौत का क्या भरोसा. ओडीआयच्या मॅचमध्ये जर बघायला गेलं तर 50 जेव्हा षटकाच्या इंटरनॅशनलमध्ये मॅच होती तेव्हा मात्र रेकीच आपण मित्रांनो 498 ही धावसंख्या आपण ऐकली नसेल. परंतु इंग्लंड विरुद्ध नाम्बिया यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र 498 धावा हा मात्र विश्व रेकॉर्ड बनला आहे 50 षटकामध्ये. त्यात बघायला गेलं तर जॉश बटलर यांनी 162 धावांची खेळी केली होती आणि डेव्हिड मलान यांनी 125 आणि स्लॉट यांनी 115 धावांची खेळी केली होती. 3 लगातार 3 शतक लागली होती आणि 498 ही धावा एक विश्व रेकॉर्ड बनवली 50 षटकामध्ये. पाहायचे तिसरे षटक गौरव घेऊन येतोय. राईट आर्मावर विकेटचा मारा करण्यासाठी पार्टनरशिप तोडावी लागेल. प्रत्येकदा काय फटका पाहायला मिळतोय. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा 6वा आणि मिळतात 6 धावा. सांगले जाते नाही की टमाटरचा भाव नाही परंतु मात्र इथे नक्कीच क्रिकेटचा डाव आहे आणि क्रिकेटचा डाव होत असताना आपण पाहतो एक बाजूने मात्र नक्कीच ताबडतोब अटॅक केला जातोय जवळगावच्या फलंदाजामध्ये. मात्र हिम्मत मित्रांनो हरू नका. हिम्मत हरला तर नक्कीच आपला विश्वास डगमगतोय. पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतोय. आता आपण पाहतोय की वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र अतिरिक्त धावामध्ये भर पडली जाते. भर पडत असताना आपण पाहतोय नक्कीच मित्रांनो ऑस्ट्रेलियाच्या एक महान गोलंदाजांनी सांगितलंय जर आपल्याला सटीक यार्कर मारणे जर फलंदाजापासून वाचायचे असेल तर आपल्याला सटीक वाईट यार्कर मारणे गरजेचे असेल. परंतु प्रॅक्टिस देखील तितकेच करणे गरजेचे असेल. यावेळेस आपण पाहतोय त्याच पद्धतीने मात्र वाईट यार्करचा चेंडू टाकला होता. खेळण्याचा प्रयत्न देखील केला जात होता परंतु मात्र नक्कीच एक डोळ्यामध्ये इशारा झालाय की नक्कीच चेंडूच्या लाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जाईल की नाही, गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल की नाही, व्हेरिएशन आणलं जाईल की नाही पाहायचे प्रत्येकदा गौरव. धाव तर रोखावं लागतील धुमोडीकरांना. आता मात्र नक्कीच कमबॅक केल्याला दिसतंय कारण तिथे षटकार केला होता. तिथे मात्र आपण पाहतोय की नक्कीच एक ॲग्रिकल्चर ज्या ठिकाणी आपण पाहायला मिळतो ॲग्रिकल्चर पाहत असताना नक्कीच या ठिकाणी आपल्या स्टेडियमच्या बाजूला नक्कीच आपल्याला पिकअप भरत जाताना पाहायला मिळतात. कारण नाशिक हा नक्कीच एक बाजारपेठ या ठिकाणी मात्र नक्कीच शेतकऱ्यांच्यासाठी एक स्थान उपलब्ध आहे. प्रत्येकदा संधी मिळते आणि संधी मिळाल्यानंतर यष्टीच्या मागे झेल पकडला जाईल की नाही यावेळेस मात्र नक्कीच सांगले जात नाही. इतका जवाब पत्तर से दुसरा झटका लागतोय या ठिकाणी जळगाव या संघाला. नाना फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 2 36 नवीन फलंदाज नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय. तो मात्र या ठिकाणी पाहू शकाल की संपत यांना साथ देण्यासाठी बघायला गेलं तर नक्कीच 15 धावांची खेळी केली आणि 15 धावांची खेळी करत असताना माघारी लढतोय म्हणजेच आपलं काम तमाम करून माघारी परत असताना संपत भाऊ यांना मात्र साथ देण्यासाठी येतोय सतीश. पुढील चेंडू गौरव भाऊ यांच्या आपण पाहतो या ठिकाणी बघायला गेलं तर नक्कीच कमबॅक वापसी केलेली दिसते दबोडीकरांनी. शानदार गोलंदाजी. प्रत्येकदा आपण पाहतो यावेळेला
दीपक ठाकरच्या रिजनमध्ये हलक्या हाताने तर खेळाय पाठीमागे थोडीशी मिसफील तर नाही परंतु शानदार क्षेत्ररक्षण दाद द्यावी लागेल आणि दाद देत असताना आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच एक सिंगल धाव चांगली जाते ना की वाघ जखमी झाला तरी तो आपल्या आशाला कंटाळत नाही तो थांबतो विसावतो वेळ जाऊ देतो पुन्हा वेळ जाऊ देत असताना मात्र बाहेर पडतो तीच दहशत तो दरारा राखला जाईल का या मैदानाच्या आत रवळगावकरांकडून कारण प्रेक्षकांचे अजूनही डोळ्यात तेल लावून मात्र आपली जागा सोडली नाही नक्कीच प्रत्येकदा त्यांचे सरस स्वागत आहे शेवटचा चेंडू असेल गौरव भाऊ यांचा फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळते जिथे मात्र थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये ऑफसाईडला होता त्याला मात्र 30 यार्ड सर्कलच्या आत बोलवले गेले आणि बोलवत असताना आपण पाहतोय पुढील चेंडू या व्यतिरिक्त देखील विकेट किपरच्या हाताला चाटून गेलेला सेकंड विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो 3 गडी बाद 31 31 धावसंख्या रवळगावकरांची धावसंख्या सांगितले जाते नाही की माणूस म्हणजे एक दुकान असते आणि त्याची जीभ हे त्याचे कुलूप उघडल्यावर समजते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एक शेवटच्या षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल या ठिकाणी 31 धावसंख्या पाहायची आहे की शेवटच्या षटकात रोखले जाईल की नाही परंतु मात्र आपण या ठिकाणी पाहतोय धुमोडी या संघाकडनं आपण पाहू शकाल की एक जिथे मात्र आपण पाहतोय की पळस विहीर या संघाविरुद्ध मात्र अटॅक केला गेला होता 7 धाव मात्र देखील तो सामना जिंकला होता धुमोडीकरांनी परंतु एक मकान मंत्री सिनियर प्लेयर कडून मिळाल्यानंतर आपण पाहतोय की शेवटचे षटक नितीन घेऊन येतोय पाहायचे आहे की रोखले जाईल की नाही सतीश स्ट्राईकला मित्रांनो सतीश तर नसेल ना सुनील आणि सतीश यांची जोडी पाहायला या ठिकाणी मिळते परंतु शानदार गोलंदाजी धावसंख्या जर बघायला गेलं तर नक्कीच मित्रांनो 31 40च्या आसपास तर नक्कीच रोखावं लागेल धुमोडीकरांना 40 प्लस गाठे तर नक्कीच हावी होऊ शकते रवळगाव हा संघ लाईन चांगली ठेवली एके दुकेने मित्रांनो नक्कीच आपल्याला स्ट्राईक रोटेट करावी लागेल कारण एक चेंडू महत्वाचा आहे कारण आपण पाहतोय बाजारात टमाटरला भाव नाही परंतु चांदीच्या जर झाडाला बाजारात नेलं तर नक्कीच मोठा भाव असतो त्याचप्रमाणे मात्र क्रिकेटच्या मैदानात एक चेंडूला नक्कीच लाखोची किंमत असेल यावेळेस देखील नक्कीच शानदार गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी कारण जेव्हा आपण एंट्री फी 3000 भरतोय तेव्हा आपण कॅल्क्युलेशन करा की एक चेंडू आपल्याला किती रुपयात पडतो एक धाव आपल्याला किती रुपयात पडते आणि जेव्हा विनिंग होते तेव्हा आपल्याला नक्कीच जे ट्रॉफी आणि 5500 रुपयाचे किंवा 31,000 रुपयांचे बक्षीस हे किती पडते हे मित्रांनो नक्कीच कॅल्क्युलेशन करा आणि कॅल्क्युलेशन बनवून खेळा नक्कीच तुम्हाला यश तर मिळेल परंतु मात्र यश मिळत असताना नितीन भाऊ यांची शानदार कमबॅक पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय उपयोगी फटका धावा येतील यात मात्र तर शंका नसेल एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण टिक जात आहे विकेट किपर यांच्याकडे पाहायचं आहे की एक जंप मारून चेंडूला अडवलं होतं गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतंय मधले पाने आपणच भरायची कारण जे आपलं कर्म असतंय कारण नसीब कोणी सुंदर लिहित नसतंय आपलं नसीब आपल्या छाती असतंय पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतोय प्रत्येकदा चांगला फटका यावेळेस देखील कर्मचारी मध्ये यावेळेस देखील हो हातात तर आला होता या ठिकाणी देखील परंतु आपण त्या ठिकाणी पाहतोय की नक्कीच आतापर्यंत जर बघायला गेले तर नक्कीच एक धाव नक्कीच महत्वाची असू शकते कॅच सुद्धा असू शकता असता परंतु रन आउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागते परंतु नक्कीच या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते धुमोडीकरांचं कारण गोलंदाजी तर चांगली आहे फलंदाजी देखील चांगली आहे परंतु मात्र वारंवार बघायला गेलं तर नक्कीच आपण युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा चेक कराल तेव्हा ह्या ठिकाणी 8 किंवा 9 झेल सोडलेत आतापर्यंत नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत सचिन येतोय चालली जाते ना कॅच पकडा मॅच जिंका मित्रांनो कारण कॅच पकडला असता तर ह्या ठिकाणी आपल्याला 1-2 धावा रोखण्यात यश मिळालं असते परंतु मात्र जीवनदान मिळते चांगला फटका यावेळेला देखील डिपेक्स ठाकरच्या रेजनमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय यावेळेस देखील झेल सुटतोय काय पाहायला मिळते गचाळ क्षेत्ररक्षण धुमोडीकरांचे जिथं मात्र कॅच विन मॅच कारण ह्या ठिकाणी बघायला गेलं तर नितीन भाऊ यांना देखील साथ दिली नाही त्या प्रकारे आपण पाहतो की प्रकाश भाऊ यांना देखील साथ दिली नाही परंतु मात्र पहिली इनिंग समाप्त होती धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळेल ती मात्र 37 धावसंख्या ही मात्र 5 गडी गमावून रवळगावकरांची धावसंख्या 38 धावांचं टार्गेट असेल ते मात्र धुमोडी या संघासमोर
चला मित्रांनो, घाई करायची आहे, स्पीडअप घ्यायचे आहे. 5 वाजून 8 मिनिट झालेत. दुसऱ्या इनिंगला नक्कीच सुरुवात होईल या ठिकाणी. प्रेक्षकांना विनंती असेल, आपली जागा मात्र नक्कीच सोडू नका, कारण नक्कीच एक पोल फायनलचा सामना, चुरशीची लढत. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच 1 डिसेंबर 2024 म्हणजेच रविवारच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी आपल्याला क्रिकेटच्या महासंघाचे सामने पाहायला मिळतील. म्हणजेच उद्याला आपल्याला या ठिकाणी मात्र फायनलचे सामने या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण पाहतोय 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतीलच, ते मात्र धुमोडी या संघाकडनं. कारण धुमोडी या संघाने मग एकतर पिंपळणारी या संघाला पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच पळसविहीर या संघाला देखील पराभूत केलं होतं आणि अंतिम फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश केला होता. बघायला गेलं तर पहिल्याच दिवशी गणेशगाव या संघाने मात्र अंतिम पॉलमध्ये प्रवेश केला होता. त्याच्यानंतर शहद पिंपरी, तुंगलदरा, कुळवंडी, राजूर बहुला, कादवा 11 आणि अस्वाली परात आणि एक 8वा पॉल म्हणजे ह्या सामन्यात ही चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोन बॅटर मैदानाच्या आत, निवृत्ती आणि नितीन. 24 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. नक्कीच आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून निवृत्ती बोडके हे देखील जोडले आहेत, त्यांचे देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक धुमोडीकरांची 71,000ची मोठी स्पर्धा, मला वाटते 22 किंवा 23. त्यानंतर नक्कीच 3 लगातार जर विकेट काढले गेले तर आदरणीय सुनील भाऊ बोंबले यांच्याकडून 301 रुपयांचे कॅश प्राइज आले. अभिनंदन. लगातार 3 विकेट काढा, नक्कीच लगातार 3 षटकार मारा, लगातार 3 विकेट काढा. आदरणीय लखन भाऊ बोंबले यांच्याकडून देखील 5 रुपयांचे कॅश प्राइज आले. त्याच्यानंतर सुनील बोंबले भाऊ यांच्याकडून देखील 300 रुपयांचे कॅश प्राइज आले. पाहायच्या सामन्याला सुरुवात होते. शरद मात्र रवळगाव संघाकडून मात्र पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. क्षेत्ररक्षण लावले ऑफ साईडला, आपण पाहते शानदार क्षेत्ररक्षण म्हणजे स्टंप टू स्टंप मारा केला जाईल, यात मात्र शंका नसेल. परंतु एक टेक्निकल फलंदाज आपल्या समोर आहे, पाहायचे. अंडर प्रेशर दोन्ही संघार्थी, कारण एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघाला आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव गोर कमिटीच्या माध्यमातून प्रत्येकदा लाख शुभेच्छा तर असतील, परंतु मात्र नक्कीच या ठिकाणी कुठेतरी दर्द महसूस होताना पाहायला मिळते. मित्रांनो, टाइम तर घेऊ नका. घेत नसताना आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी जर आपली जी तब्येत अगर स्वस्थ असेल तर नक्कीच आपण प्रत्येक नेक्स्ट बॅटर आपण मैदानाच्या आत जायचे, कारण त्यांची प्रकृती थोडी त्या आपल्या शरीराला साथ देत नसेल आणि साथ देत नसताना नक्कीच त्यांनी माघार घेतलेली दिसते आणि माघार घेत असताना मात्र नक्कीच फलंदाजी तर करेल वेळ आली तर, परंतु माघारी लोटताना पाहायला मिळते. मित्रांनो, घाई करायची आहे आणि घाई करत असताना आपण पाहतोय की नक्कीच शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कला आहे, शब्द सोसला तर सात्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे, शब्द अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे. खेळ थांबतोय मित्रांनो, थोडा थांबत असताना आपण पाहतोय की जिथं मात्र ह्या ठिकाणी निवृत्ती फलंदाजी करण्यासाठी गेला होता त्यांना मात्र थोडासा काही जे आपल्या शारीरिक जे मात्र बाधा आली होती, एक प्रकृती त्यांचे मात्र शरीर काम करत नसल्याने मात्र ते माघारी परतले, परंतु त्यांचे स्थान प्राप्त करण्यासाठी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट बॅटर प्रकाश. जाणे जाताना आपण पहिली दुसरी इयत्ता कक्षेमध्ये आपण एक कविता पडली असेल, सुंदर प्रकाश सूर्य देतो तोच प्रकाश मात्र नक्कीच एक धमोडीकरांना मात्र सुंदर प्रकाश देईल की नाही. पहिला चेंडू शरद भाऊ यांच्या, स्ट्राईकला प्रकाश, नॉन स्ट्राईकला पण पाहतोय नितीन. कॉलच्या बाहेर चेंडू टाकला आता, वाईट चा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने मात्र नक्कीच खातं खोल जाते धुमोडी या संघाचं. 38 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावसंख्या 1, अतिरिक्त धावेने भर पडते, परंतु मात्र शरद भाऊ यांना मात्र नक्की थोडासा अंडर प्रेशर टाकला जाईल की काय, पाहायचाही. प्रत्येकदा प्रयत्न तर चालू आहे.
बॅटचा किनारा लागलाय, अंदरुनी किनारा लागल्यानंतर यष्टीच्या मागे मात्र कुठल्याही प्रकारची गलती नाही. सुंदर कार्य पार पाडत असताना या पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट खाली जाते. पहिला झटका लागतोय धुमोडीकरांना. प्रकाश बाद होतोय, माघारी परत होतोय. प्रकाश बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल, तो मात्र गौरव. शानदार फलंदाजी, शानदार गोलंदाजी, 38 धावांचे टार्गेट होत असताना मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडूच्या लाईनीचे जर येऊन खेळला असता तर नक्कीच चांगले झालं असते. कारण ज्या पद्धतीने मात्र एक क्षेत्ररक्षण लावले गेले त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाते. शरद भाऊ यांची एक शानदार गोलंदाजी. प्रकाश नाराज होताच मात्र बिना खाता खोलून माघारी परतते. नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी जाते या ठिकाणी गौरव. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये शानदार फटका नो मेन्स मध्ये पडतोय, परंतु चेंडू जाईल की नाही सीमा पार. 4 रन. रन गेल्यानंतर आपण पाहतो की देखिए फोन पर सबसे पहले हम हेलो क्यों बोलते हैं, उनका भी एक लॉजिक है, वो भी हम आपको बता देते हैं कि हम चाहे फोन रिसीव करें या ना कॉल ना करें, लेकिन सबसे पहले कहते हैं हेलो. अगर किसी का नाम नाम है तो हम सोच में पड़ जाएंगे. जी हाँ, ये नाम है महान वैज्ञानिक ग्राहम बेल की, जिसकी गर्लफ्रेंड का नाम जिसका नाम था मार्क मार्क ग्रेट हेलो मार्क ग्रेप मार्क ग्राहम उसे प्यार से हेलो हेलो कहते थे. और जब भी वो फोन करता था तो प्यार से उसे हेलो बोलता था. प्रत्येकदा आपल्या शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. दूर ठेवत असताना आपण पाहतो या ठिकाणी मात्र नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, कारण चौकार तर आला होता गौरवच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु ह्या ठिकाणी मात्र एक शानदार वापसी केलेली दिसते शरद यांनी. गोलंदाजी तर करावी लागेल, कारण त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. 10च्या सरासरीनंतर 10 प्लस तर धावसंख्या बनवावी देखील लागेल, परंतु रोखण्यात देखील यश प्राप्त मिळते की नाही शरद भाऊ यांना पाहायचं आहे. प्रत्येकदा खूप सारा ड्राय ऑन द राईज, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. एक क्लासिक फटका. 4 रन. चौकार येते. चौकारानंतर सांगितले जाते ना की प्रेम, जेव्हा राधा आणि कृष्णा यांचं प्रेम झालं होतं तेव्हा राधाजीने कृष्णाला प्रश्न विचारला होता, की पहिला प्रश्न विचारला होता. राधाजी ने कृष्णा से पूछा गुस्सा क्या है, तो जवाब दिया कृष्णा ने. बहुत खूबसूरत जवाब मिला, किसी की गलती की सजा खुद को देना. प्रत्येकदा आपण पाहतोय की देखील 2 गौरव यांच्या बॅटच्या माध्यमातून चौकार तर पाहायला मिळाले होते, परंतु या ठिकाणी मात्र वापसी करावी लागेल. नियंत्रण के साथ गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस चेंडूच्या लाईनीमध्ये आला असता तर नक्कीच चांगलं झालं असतं, परंतु थोडासा एक संपर्क तर झाला नाही. एका चेंडूला बॅटला चाटून गेलेला चेंडू मात्र नक्कीच यष्टीच्या मागे जर लागला असता बॅट तर नक्कीच कडा लागली असती, आणि जर बॅटच्या मधोमध लागला असता तर लॉंग ऑनच्या रिजनमध्ये हा फटका पाहायला मिळाला असता. या संध्याकाळच्या सत्रामध्ये पोल फायनलचा सामना, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. परंतु आपण पाहतोय की या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण मजल मारते या सामन्यामध्ये. दुसरा प्रश्न विचारला होता जेव्हा राधाजी ने आणि कृष्णाला. फिर राधाजी ने कृष्णा से पूछा दोस्त और प्यार में कहाँ फर्क है. कृष्णा ने खूबसूरत जवाब दिया, हंसकर बोली प्यार सोना है और दोस्त हीरा. सोना टूटकर दोबारा बन सकता है मगर हीरा नहीं. शानदार फटका यावेळी देखील पाहायला मिळतंय, मात्र नक्कीच चकमा देऊन जातोय की नाही, परंतु शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव तर रोखलाय, परंतु मात्र महत्वपूर्ण 2 धावा. 2 धावा येत असल्या कारणाने मात्र षटक देखील संपतंय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धुमोडीकरांची धावसंख्या पाहायला मिळते, ती मात्र 1 गडी बाद 11 धावसंख्या. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक मित्रांनो. बघायला गेलं तर नक्कीच ह्या ठिकाणी मात्र चुरशीची लढत आणि चुरशीची लढत होत असताना आपण पाहतोय मित्रांनो 5:17 झालेत, आणि 5:17 होत असताना आपण पाहतोय की समीकरण देखील आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेलच या ठिकाणी. परंतु तत्पूर्वी एक मजबूत स्थिती, कारण एक महत्वपूर्ण विकेट गेली होती ती मात्र प्रकाश भाऊ यांची, आणि प्रकाश भाऊ यांची विकेट गेल्यानंतर गोरख आणि त्या ठिकाणी नितीन यांची मात्र एक सलामत जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. परत राधाजी ने कृष्णाला विचारलं होतं. कृष्णा जी से फिर पूछा मैं कहाँ कहाँ हूँ. कृष्णा ने कहा तुम मेरे दिल में, सांस में, जिगर में, धड़कन में, तन में, मन में, हर जगह हो. आता एकदा प्रत्येकदा 36 येतोय. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. 5:18 झाल्यानंतर आपण पाहतोय आजच्या या पॉल फायनलतील हा सामना पाहायचा आहे की कोण मजल मारू शकतोय, धुमोडीकर किंवा वळगाव. आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी मात्र नक्कीच त्यांना अनुभव आहे, आणि अनुभव होत असताना आपण पाहतोय की 36 येतोय या ठिकाणी राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आपण पाहतोय.
आतापर्यंत 131 आपल्याला सिक्स पाहायला मिळाली या मैदानावरती. सन्मान दिलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी मात्र ही चांगली रणनीती असेल, कारण एक बाजूने मात्र डिफेन्सिव्ह शॉट खेळले जातात आणि एक बाजूने मात्र आक्रमकता दाखवावी लागेल आणि तीच रणनीती पाहायला मिळते धुमाडीकरांची. नक्कीच धुमाडीकरांची बॅटिंग लाईनअप तर मजबूत आहे, गोलंदाजी देखील मजबूत आहे, परंतु आपण या ठिकाणी पाहाल की आतापर्यंत 8 किंवा 9 कॅचेस सरलेत, म्हणजे आपल्याला कॅच जी पोझिशन आहे ते आपल्याला सुधारावं लागेल. परत आपण पाहूया मॅचकडे. सुंदर फटका या वेळेला देखील, परंतु त्या पद्धतीने अटॅक केला गेला. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव खाली जाईल की नाही, नॉन स्ट्राईक, स्ट्राईक एंडला थ्रो फेकला जाते. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट तर एकतर खाली होती, दुसरी धाव देखील काढण्याची मनस्थिती दाखवली गेली होती या ठिकाणी, परंतु मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागते या ठिकाणी. त्यानंतर राधा जी ने फिर से पूछा श्री कृष्णा को, मैं कहा नहीं हूँ, तो कृष्णा ने कहा मेरी किस्मत में. राधा जी ने फिर पूछा कृष्णा जी से कि कृष्णा जी से फिर पूछा प्यार का असली मतलब क्या होता है. कृष्णा ने हंसकर जवाब दिला था, जहां मतलब होता है वहां प्यार ही कहाँ होता है. परत एकदा पुढचा चेंडू. आता मात्र आपण पाहतो या ठिकाणी शानदार गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी, परंतु गोलंदाजी करत असताना आपण पाहतो की व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न होता नितीन यांच्या या ठिकाणी, परंतु मात्र नक्कीच निर्धाव चेंडू जाते. समीकरण बदलता जुनी धावसंख्या जर बघायला गेली तर मित्रांनो धुमाडीकरांची एक गडी बाद 13 धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी. चांगला फटका यावेळी देखील आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रेंजमध्ये एकदा पूर्ण केले जाईल की काय, दुसरी धाव घेण्याची मनस्थिती दाखवली गेली या ठिकाणी. आपण पाहू शकाल की गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पाहायला मिळतात आणि 2 धावा येत असताना आपण पाहतो एक विकेट मात्र धावसंख्या संध्याकाळच्या सत्रात मात्र नक्कीच उपयोगी ठरतात, ते मात्र धुमाडीकरांना उपयोगी ठरत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी, महत्वपूर्ण एक विकेट तर गेलाय, परंतु समीकरण बदलते. अजूनही ह्या षटकात जर बघायला गेले तर 4 चेंडू टाकून झाली, 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. आमच्या मंचावर नक्कीच आमचे सन्माननीय आदरणीय माणिक भाऊ बोंबले हे देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील सरसे स्वागत आहे. लगातार 3 षटकार जर मारले गेले तर नक्कीच त्यांच्याकडून 301 रुपयांचे प्राइज आले, अभिनंदन सर. परंतु मात्र रेवसिफ फटका खेळच्या प्रयत्नात मात्र प्रत्येकदा निर्धाव चेंडू जाते. निर्धाव चेंडू जात असता आपण पाहतो या ठिकाणी नितीन यांना मात्र काही समजू शकला नसल्या कारण मात्र गौरव यांच्याकडून कानमंत्र दिले जाते आणि कानमंत्र देत असताना आपण पाहतो या ठिकाणी रवळगाव या संघाने थोडीशी मजबूती नक्कीच पकडले दिसते. आदरणीय माणिक बोंबले यांच्याकडून मात्र लगातार 3 जर 6 मारले गेले तर 501 रुपयांचे कॅश प्राइज आले, अभिनंदन. परंतु आपण या ठिकाणी मात्र एक स्लोअर 1 गतीमध्ये चेंडू फेकला होता. षटक संपतोय, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी धुमाडीकरांची धावसंख्या एक गडी बाद 15 धावसंख्या. समीकरण बदलतंय, 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी. त्यानंतर नक्कीच मॅचचा आनंद घेताना आमचे कमिटीचे मेंबर्स नक्कीच सुकाभाऊ हे देखील आनंद घेताना मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आम्ही नक्कीच त्यांचे देखील सरसे स्वागत करतोय. परत एकदा आपण जाऊया की नक्कीच मॅचकडे. समीकरण बदलते ह्या ठिकाणी 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची देखील संध्याकाळच्या क्षेत्रात गर्दी वाढत असताना मात्र पुढील पहिला चेंडू या तिसऱ्या षटकातील क्लिक केलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडला या ठिकाणी गौरव यांच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु आपण पाहतो एक चहलकदमी करत असताना एक सिंगल धाव तर खाली जाते. अजूनही 22 धावांची आवश्यकता लागते ह्या ठिकाणी संध्याकाळच्या क्षेत्रात. मित्रांनो नक्कीच ह्या ठिकाणी मात्र धावा चेस करणे म्हणजे थोडंसं मुश्किल तर होते. मुश्किल होत असताना आपण पाहतोय की नक्कीच टॉस जिंकला होता रवळगाव या संघाने. सुंदर फटका यावेळेला पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये खेळला होता. त्या ठिकाणी आपण पाहतो की विकेट किपर यांच्याकडे थ्रो तर केला होता. सटीक थ्रो जर आला असता तर नक्कीच ह्या ठिकाणी रनआउट त्या स्वरूपात आपल्याला फलंदाज बाद व्हावं लागलं असतं, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. 3 लगातार षटकार जर मारले गेले तर आदरणीय माणिक भाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. मित्रांनो लगातार 3 षटकार मारा आणि 5 रुपयाचे कॅश प्राइज नक्कीच जिंकून जा. आणि जिंकत असताना आपण पाहतोय सामना चालू आहे.
ऑन साईडला प्रत्येकदा मोडल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली जाते. थोडीशी मिसफीड झाली होती. विकेट किपर यांच्याकडे तर जातोय. थ्रोवर गेल्यानंतर गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितीन आणि गौरव यांची 2 धावा पूर्ण. 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. एक गडी बाद 20 धावसंख्या. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक या षटकातील. बघायला गेलं तर षटकार चौकार येतील काही, कारण माणिक बॉम्बले यांनी देखील 500 रुपयांचे कॅश प्राइज ठेवले. ते मात्र नक्कीच या 2 बॅटरसाठी, कारण लगातार 3 षटकार मारा, लगातार 3 चौकार सुद्धा मारा, लगातार 3 विकेट सुद्धा काढा. आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी की कार्तिक आणि प्रतीक या किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखन बॉम्बले यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज आहे ह्या मॅचमध्ये. परंतु बघायला गेलं तर एक वैयक्तिक बक्षीस या ठिकाणी नक्कीच प्रवणी आली, ती मात्र नक्कीच या माणिक भाऊ बॉम्बले यांच्या वतीने. अभिनंदन. परत एकदा खूप सरळ फटका एके दुके धावेने भर दिली जाते. एकदा पूर्ण मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड होत असताना तिसरी धाव खाली झाली की नाही, मात्र इक्की दुकेने मात्र नक्कीच प्रहार केला जातोय आणि प्रहार करत असताना मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. त्यानंतर अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून देखील 300 रुपयांचे कॅश प्राइज आले. लगातार 3 षटकार मारा. त्यानंतर आपण पाहतोय माणिक भाऊ बॉम्बले यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज. त्याच्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच लखन भाऊ बॉम्बले यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. यावेळेला नक्कीच टप्प्याचा चेंडू होता, परंतु नशिबाने साथ दिलेली नाही, ती मात्र नितीन यांना. निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी. अजूनही धावसंख्या पाहायला मिळते, ती मात्र एक गडी बाद 22 धावसंख्या धुमडीकरांची धावसंख्या. टॉप्याची लागल्यानंतर जस्टीच्या मागे सुंदर जल पकला जातोय. मित्रांनो, समीकरण बदलतंय. 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. या ठिकाणी धुमोडीकरांना जिंकायचे असेल तर, परंतु एक महत्वपूर्ण विकेट माघारी परत ती मात्र नितीन भाऊ यांच्या स्वरूपात एक मोठी विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. आता नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते, तो मात्र निवृत्ती भाऊ. हॅलो अण्णा भाऊ न इकडे यावा अशी विनंती आहे. इकडे या. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी बक्षिसांची परवणी आली, ती मात्र नक्कीच अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून देखील लगातार 3 चौकार. षटकार जर जात नसतील तर 3 चौकार मारा आणि 500 रुपये मात्र नक्कीच कॅश प्राइज जिंकून जा. अभिनंदन सर. त्यानंतर नक्कीच आपण या ठिकाणी आमच्या मंचावर उपस्थित समीर येतोय. प्रत्येकदा नेक्स्ट गोलंदाज, कारण समीकरण बदलतं या ठिकाणी. 377 आतापर्यंत आपल्याला चौकार पाहायला मिळाली. यावेळेस आता मात्र फर्स्ट बाउन्सचा वॉर्निंग दिला जातोय आणि वॉर्निंग देत असताना मात्र निर्धाव तर चेंडू जातोय, परंतु मात्र नुकसान होते ते धुमोडीकरांच्या. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल आणि 16 धावांची आवश्यकता. 3 षटकार येतील का, 3 चौकार येतील का, पाहायचे 3 विकेट येतील का, परंतु 3 चौकार जर मारले तर अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी आमच्या मंचावर उपस्थित या ठिकाणी मात्र डॉट डिलिव्हरी आल्यानंतर मात्र समीकरण बदलते. प्रत्येकदा आपण पाहतोय
नो बॉलचा कॉल. कारण पहिला नक्कीच बाउन्स दिला होता आणि दुसरा मात्र नो बॉल म्हणजेच हा फलंदाजाच्या पक्षामध्ये निर्णय. ज्यातही आमच्या मंचावर आगमन होते अण्णाभाऊ सेवरे, तुमच्या देखील स्वागत आहे. कारण लगातार 3 चौकार जर मारले गेले तर या ठिकाणी 500 रुपयांचे कॅश प्राईज आले. परंतु नो बॉलचा चेंडू असल्याने आपण पाहतोय मिड विकेट मध्ये खेळला, त्या ठिकाणी पाठलाग केला जातोय. चेंडू सीमारेषा आपल्याकडे जातोय. 4 रन. माणिक भाऊ बोंबले यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राईज आला. आपण पाहतोय की नक्कीच समीकरण बदलतंय. अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राईज आले. प्रत्येकदा आपण जाऊया मैदानाकडे. ऑन साइडला परत एकदा कट करून दिले. चेंडू सीमा पार जाईल का, हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु चेंडू सीमारेषा आपल्याकडे स्पीड होतोय. 4 रन. 2 चौकार तर आले. 2 चौकार आल्यानंतर आपण पाहतो की समीकरण बदलते. या ठिकाणी 3 बॉल आणि 7 धावा हे समीकरण. हॅट्रिक चौकारांची जर घेतली गेली तर माणिक भाऊ बोंबले यांच्याकडून नाही, यांच्याकडून मात्र नक्कीच 5 रुपयाचे कॅश प्राईज तर आले. परंतु लगातार 3 षटकार, परंतु मात्र 3 चौकार जर मारले गेले तर अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राईज आले. आणि येत असताना आपण पाहतोय त्यानंतर निवृत्ती भाऊ बोडके आमचे ऑनलाईन जोडले असतील, त्यांचे देखील नक्कीच स्वागत आहे. परंतु त्यांच्याकडून देखील प्रवणी आली या 2 फलंदाजासाठी. जर परत चौकार जर मारला गेला तर 500 रुपयाचे कॅश प्राईज आले. अभिनंदन आमच्या ऑनलाईन जोडलेले असतील श्री इव्हेंट्स यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून. नक्कीच निवृत्ती दादा तुमच्या देखील नक्कीच ह्या आमच्या फॅमिली बॉयज रवडगाव वर कमिटीच्या माध्यमातून सरचं स्वागत आहे. पाहूया 3 चेंडू, समीकरण बदलतंय. 7 धावा. खूप सात फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी देखील पाहायचे आहे की चौकार जातोय की नाही, प्रयत्न केला अडवण्याचा. परंतु आपण पाहतो की एक शानदार शतक सण, एक चुरशीची लढत पाहायची आहे. नक्कीच खांदावर तरी आली, परंतु डाकावर घेत असताना आपण पाहतोय महत्वानं गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. समीकरण बदलते. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता लागते. या ठिकाणी पाहायचे आहे की धावसंख्या जर बघायला गेली तर धुमोडीकरांची 2 गडी बाद 33 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. गोरख आणि ह्या ठिकाणी बघायला तर निवृत्ती मात्र एक आपली पावनखिंड किल्ला लढवत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार तर मारला गेला नाही, 2 चौकार तर उपयोगी मारले. परंतु आपण पाहतो की समीकरण परत एकदा बदलते आणि बदलत असताना आपण पाहतो की फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. म्हणजेच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जाईल, यात मात्र शंका नसेल. कारण ऑफ साईडला एक मजबूत संरक्षण लावलं गेले रवळगावकरांनी. लखनभाऊ बेंडकाळी यांच्याकडून देखील प्रवणी आली की एक षटकार जर मारला तर 101 रुपयांचे कॅच प्राईज आले. परंतु या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला पाहायचे आहे की किल्ला लढवत असताना कोण सामना जिंकेल. फायनल क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्यांना मात्र नक्कीच फ्लाय सिरीपला बोलावले गेले. आपण पाहतोय चुरशीची लढत. परत एकदा एक जागत भरा शॉट पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायचे आहे की थोडीशी मिसफील्ड तर नाही, सटीक थ्रो येते विकेट किपर यांच्याकडे. हो, यावेळेला नक्कीच एक नजदीक मामला पाहायला मिळत होता. परंतु आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा लॉ पुलटो चेंडू होता. एक चोरशीची लढत शेवटच्या ॲक्शनापर्यंत मात्र नक्कीच पावनखिंड लढवली जाते. किल्ला लढवला जातोय धुमोडीकरांचा. किल्ला लढवत असताना आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी एक शानदार उमदा प्रदर्शन पाहायला मिळते. मित्रांनो नक्कीच मैदानाच्या 3 धावा ह्या कंपल्सरी मात्र चेस राहील असा कमिटीचा निर्णय आलाय. 1 बॉल आणि 3 धावा. एक षटकार जर मारला गेला तर नक्कीच लखनभाऊ बोंबले यांच्याकडून देखील लखनभाऊ बेंडकळी यांच्याकडून देखील 100 रुपयाचे कॅश प्राईज आले. परंतु मात्र या ठिकाणी पाहायचं आहे की आपण पाहतोय रिव्ह्यू चेक केला जातोय. मित्रांनो डिसिजन पेंडिंग नक्कीच थांबतंय.
जेव्हा मात्र डिसिजन पेंडिंगवर होतं आणि पेंडिंगवर होत असताना जे अंपायर आमच्या मैदानाच्या आत सनुभाऊ आणि सजन भाऊ बॉम्बले यांचा निर्णय होता की नो बॉल आणि नो बॉल देत असताना कारण मात्र एक चुरशीची लढत आणि चुरशीची लढत होत असताना आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत एक श्वास रोखून धरणारा हा मॅच बॉल फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 धावा कंपल्सरी चेस करणे असेल. बघायला गेलं तर एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही, एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेच्या चमकत असतोय आणि सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतोय. पाहायचे आहे की या संध्याकाळच्या आजची साम कोणाच्या नावावर होते पाहायचे आहे. नक्कीच आमच्या आळंदी डॅम वरती जे प्रेक्षक आहेत नक्कीच बसलेले होते परंतु उठलेले आहेत कारण एक आता आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहतोय बरं मित्रांनो नक्कीच नो बॉलचा चेंडू आहे आणि नो बॉलचा चेंडू असल्या कारण आपण पाहू शकाल या ठिकाणी शेवटच्या 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता लागते. गौरव स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला नितीन एक चुरशीची लढत सिंगेला पोहोचली पाहिजे. यावेळेला आपण पाहतोय मिस झाला होता या ठिकाणी एक चांगला चेंडू टाकला होता फलंदाजाला बॅटच्या कडाला लागला नव्हता आणि टाकत नसता आपण पाहतोय की नक्की एक तोंडात आलेला घास मात्र हिसकावून घेतलाय रवळगाव या संघाने. मात्र 1 धावेने हा सामना जिंकलाय तर मात्र रवळगाव या संघाने आणि 1 धावेने मात्र नक्कीच प्रभूच्या समारोह जाऊ लागते ते मात्र नक्कीच दुबोडीकरांना नक्कीच आजची रात्र मात्र नक्कीच जॉब तर येणार नाही कारण एक सिंगेला उत्सुकता पोहोचत असलेला हा सामना पाहायला मिळाला होता या ठिकाणी. मी सांगतो ना मित्रांनो की नक्कीच एक धाव महत्वाची असते. एक धाव पराभव होतोय तर 1 धावेने विजय सुद्धा होतोय आणि हेच मात्र चित्र पाहायला मिळालं. रवळगाव या संघाने आजच्या दिवसातील पोल काढलाय आणि अंतिम 8 मध्ये नक्कीच या ठिकाणी प्रवेश केलाय. हारलेल्या संघाचं नक्कीच कौतुक असेल, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन कारण मॅच हारलो म्हणून खेळ संपत नाही, मॅच हारलो म्हणून प्लेयर संपत नाही आणि मॅच हारलो म्हणून क्रिकेट खेळणे कधी थांबत नाही. मात्र नक्कीच मित्रांनो ह्या चुका आपल्याला सुधाराव्या लागतील कारण आतापर्यंत जर ह्या सामन्यात जर बघायला गेले तर नक्कीच 3